शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक आणि झटपट बातम्या। वाल्मिक कराड अखेर पुण्यातील सीआयडी पोलिसांना शरण। राज्यासह देशाच्या संसदेत गाजलेल्या सरपंच देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड अखेर पुण्यातील सीआयडी पोलिसांना शरण गेला आहे। बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणी केज पोलीस ठाण्यात दाखल कराड यांच्यासह इतर गुन्हे दाखल करण्यात आले होते। तपास सुरू असतानाच वाल्मिक कराड फरार होते, पण आज त्याने तो सीआयडी कडे समर्पण केले। मात्र अद्याप काही आरोपी फरार असून सीआयडी पथके त्याचा शोध घेत आहेत। दरम्यान शरणागती पत्करण्यापूर्वी वाल्मिक कराड याने एक व्हिडिओ शेअर करत मोठा दावा केला। या व्हिडिओतून कराड याने आपला सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत कोणताच संबंध नाही, मी खंडणी प्रकरणी शरण जात आहे, आपला न्याय व्यवस्थेवर आपला विश्वास आहे, तर या प्रकरणात ज्यांचा संबंध असेल त्यांना फाशी व्हावी अशी मागणी केली आहे। तसेच या प्रकरणात माझा देखील सहभाग असल्याचे सिद्ध झाल्यास मलाही शिक्षा करण्यात यावी असेही कराड म्हणाला। मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे। मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे। संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे। पोलीस तपासात जे निष्कर्ष दिल्यानंतर मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे। महाराष्ट्राचा बिहार होतोय, बीडमध्ये प्रसादाप्रमाणे बंदूक परवान्याचे वाटप, सुरेश धस यांची टीका। हे सगळे प्रकार येत्या 15 दिवसात बंद करावेत। ज्या लोकांना बंदुकी शिफारसीने दिल्या त्याची देखील चौकशी केली गेली पाहिजे, अशी मागणी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्याकडे आमदार सुरेश धस यांनी केली आहे। बीड जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारे संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे आणि जिल्ह्यात जंगलराज निर्माण झाले आहे, ते रोखण्यासाठी झोळी पसरून भीक मागतो असे आमदार सुरेश धस म्हणाले। सुरेश धस पुढे म्हणाले, कुठल्या पोलीस अधीक्षकाच्या कालावधीत बंदुकाचे परवाने गेले आहेत अशा अधिकाऱ्याचे नाव समजले पाहिजे। पोलीस अधीक्षक कार्यालय आणि पोलीस निरीक्षक असे परवाने देत असतील तर महाराष्ट्राचा बिहार होतोच आहे। कुणीही परवाने काढत आहे, लग्नात बंदुका दाखवत आहेत, चौकात उभा राहिला की ठाय करतो, हे ठाय संपले पाहिजे अशी विनंती त्यांनी केली। शौर्य दिनानिमित्त विजयी स्तंभास सलामी देण्यासाठी भीमा कोरेगाव येथे अलोट गर्दी। राज्यातील 28,000 ग्रामपंचायती पुढील 3 दिवस बंद। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ ग्रामपंचायतीचे आंदोलन। शेव गावात कपाशीची 2.5 लाख क्विंटल खरेदी। जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी इमारतीविना गिरवतायत शिक्षणाचे धडे। वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकले नाशिक। अंबरनाथ तालुक्यात भुईमुंग, मसूर, हरभरा लागवड। अंबरनाथ तालुक्यातील बहुतांश भागात बारमाही पीक घेतली जातात। यामध्ये उन्हाळ्यात सर्वाधिक फळभाज्या, पालेभाज्या तसेच कडधान्य लागवड केली जाते। यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाज्यांसह कडधान्य लागवड केल्याचे चित्र दिसत आहे। राज्यातील तापमानातील वाढ कायम, काही भागात ढगाळ वातावरणाचा अंदाज। उत्तर भारतात थंडी कमी असल्याचा परिणाम राज्यातही दिसत आहे। कर्ज वाटपातील अनियमितता, 9 निरीक्षकांना 50,000चा दंड। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निरीक्षकांनी धोरणापेक्षा 2 ते 5,000 रुपये जादा पीक कर्ज वाटप केल्याचे ऑडिटमध्ये लक्षात आले आहे। हिंगोली जिल्ह्यात 1.58% रब्बी पीक कर्ज वितरित। हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या 2024 रब्बी हंगामात 518 कोटी 19 लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून सोमवार पर्यंत विविध बँकांचे मिळून 652 शेतकऱ्यांना 8 कोटी 18 लाख रुपये कर्ज वाटप झाले आहे। शेतकऱ्यांसाठी नवीन बातम्या बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।